महाराष्ट्रातील कृषी केंद्राचा एक दिवसीय राज्यव्यापी बंद. साथी ॲप अंमलबजावणीला अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने दर्शविला विरोध. माफदा पुणे यांच्या नेतृत्वात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची एकजूट. कृषी केंद्राकरिताचे अनावश्यक जाचक नियम व कारवाई विरोधात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून साथी पोर्टल 2च्या वापराची सक्ती सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केली आहे. परंतु या पोर्टलला विरोध दर्शवून कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या भावनांकडे कृषी विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी आज 28 ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता खरेदी व विक्री बंद ठेवून राज्यव्यापी बंदमध्ये सहभाग नोंदवला. महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन व स्थानिक विक्रेत्यांनी तसेच संपूर्ण राज्यभरातील विक्रेत्यांनी यावेळी आपल्या एकजुटीचा परिचय देऊन साथी पोर्टल 2च्या अंमलबजावणी विरोध दर्शविला आहे. या राज्यव्यापी बंदचे पडसाद अमरावती येथे पण दिसून आले. यावेळी अमरावती येथील कृषी साहित्य विक्रेता व्यापारी बांधवांनी या राज्यव्यापी बंदमध्ये आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहभाग नोंदवला असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. राज्याच्या कृषी विभागामार्फत बियाणे खरेदी व विक्रीसाठी साथी पोर्टल 2 ही व्यवस्था हंगाम 2015 पासून अंमलात आणली. या पोर्टलबाबत विक्रेत्याकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचा विचार करून कृषी विभागाने या संदर्भात अंमलबजावणी स्थगिती करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि अद्यापही साथी पोर्टल 2चा वापर सक्तीने सुरू आहे. यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यापूर्वी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी साथी पोर्टल 2च्या अंमलबजावणीला विरोध दर्शवित शासन दरबारी पाठपुरावा करीत तसेच निवेदन देण्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली. या प्रसंगी अध्यक्ष मिलिंद विलासराव इंगोले, सचिव संजय उंबरकर, उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, अभिषेक कडू, कोषाध्यक्ष वीरेंद्र शर्मा तसेच सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांसह अमरावती जिल्हा रक्तदान समिती यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित रक्तपेढीचे सदस्य उपस्थित होते. साथी ॲप मार्फत बियाणे विक्री व कीटकनाशक विक्री ॲप मार्फत शक्य नाही. तसेच कृषी केंद्राकरिता जे अनावश्यक जाचक नियम व कारवाई विरोधात हा आमचा राज्यव्यापी बंद आहे, अशी माहिती देत अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद विलासराव इंगोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने जे साथी पोर्टल बियाणे विक्रीसाठी केलेले आहे ते अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे कृषी विक्रेत्यांना साथी पोर्टलमध्ये काम करणे अत्यंत कठीण झाले आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये काम करू शकत नाही आणि त्याचा विरोध आम्ही जो केला आहे. अनेक निवेदनं सरकारला या बाबतीत आम्ही दिलेले आहे. आमच्याकडे साथी पोर्टलसाठी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही साथी पोर्टल मध्ये काम करू शकत नाही असे निवेदन आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना दिले. पण आमच्या मागण्याची कुठंच दखल घेतल्यामुळे आज दिनांक 28/10/2025 रोजी आम्हाला बंदचे हत्यार उघडावे लागले आणि यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण दुकाने आज जवळपास पूर्ण महाराष्ट्र आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि आमची मागण्याची जर दखल घेतल्या नाही गेली पुढची आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत. यामध्ये आमची महाराष्ट्र संघटना माफदा सुद्धा सहभागी आहे आणि केंद्र सरकारची सुद्धा आमची चर्चा सुरू आहे या बाबतीत आणि आम्हाला आशा आहे की आमची मागणी कुठेतरी मान्य होईल अशी आम्ही आशा बाळगतो.